बऱ्याचदा आपण छोट्या भुकेसाठी मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण, चिवडा घरी आणतो. पण आज आपण अगदी मार्केटसारखं फरसाण घरीच तयार करूया. म्हणजे मुलांनी वेळेवर तुम्हाला काही मागितलं तर तुम्ही पटकन त्यांना ते तयार करून देऊ शकता. अगदी सहजपणे तयार करता येतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी 200 ग्राम. आता आपण हे जे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे घरीच चणा डाळीपासून दळून तयार केलेलं आहे. त्यामध्ये आपण चमचाभर मीठ घालून घेऊया, म्हणजे तयार फरसाण आपण जे करणार आहोत त्याला छान चव येईल. आणि त्यामध्ये हळद घातलेली आहे. हळदमुळे छान पिठाला रंग येईल. तर आता आपण इथे अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही. घातलेले साहित्य बेसन पिठामध्ये आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. एकदमच पाणी तुम्ही यामध्ये टाकू नका. बऱ्याचदा मग हे पीठ आपलं जे पातळ झाल्यानंतर आपण जे शेव तयार करणार आहोत किंवा फरसाण तयार करणार आहोत ते तेलकट होऊ शकतं. तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला यामधील पूर्ण गुठळ्या मोडायच्या आहेत आणि हे छान फेटून घ्यायचं आहे. चणा डाळीचं पीठ आपण छान फेटून घेतल्यामुळे हलकं होतं आणि फरसाणसुद्धा छान असं कुरकुरीत तयार होतं. तर आता इथे बघू शकता हळदमुळे आपल्याला पिठाला रंगसुद्धा किती छान आलेला आहे. आता हे आपलं तयार बेसन पीठ अशा प्रकारचे झालेलं आहे. तर इथे आपण आधी सांगितल्याप्रमाणे अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही. तर मी तुम्हाला परत एकदा हे दाखवते की अशा प्रकारे आपल्याला हे बेसन पीठ तयार करायचं आहे. आता साच्याचं तुम्हाला हे पातंसुद्धा दाखवते मी. तर हे जाड पातं आहे आणि यानेच आपण जाड शेव तयार करणार आहोत. तर आता या साच्यामध्ये मी तयार केलेलं बेसन पीठ भरून घेतलेलं आहे. आणि आता दुसरीकडे तेलसुद्धा छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता तेल तापलं आहे की नाही हे आपण चेक करूया. तर इथे मी थोडं बेसन पीठ यामध्ये टाकून पाहिलेलं आहे. तर आपण यामध्ये बेसनाचा जो गोळा टाकलेला आहे तो टाकता बरोबर वर तरंग म्हणजे छान वर यायला पाहिजेत, तेव्हाच आपण यामध्ये शेव टाकणार आहोत. तर मी 2 ते 3 मिनटं परत एकदा तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शेव टाकलेली आहे. असं आपण तेल तापवून घेतल्यामुळे शेव तेलकट होत नाही आणि फुलून वर येते. तर आता इथे बघू शकता यावरील बुडबुडे थोडे कमी झालेले आहेत. अजून थोडे आपण कमी होऊ देऊया आणि नंतर ही शेव आपण पलटवून घेऊया. तुम्ही एकदमच जर शेव ही पलटवून घेतली तर ती तुटू पण शकते आणि ते शेव तेलात विरघळू पण शकतात. तर आता इथे बघू शकता थोडे हे शेव कडक झाल्यानंतरच मी हे पलटवून घेत आहे. तर आता बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही बाजू शेव छान असे तळून घेतलेले आहेत आणि त्यामुळे शेव छान असे कुरकुरीत तयार होतात. तर आता आपण हे शेव काढून घेऊया पूर्ण यावरील बुडबुडे थांबल्यानंतर. तर आता हे शेव मी काढून घेतलेले आहेत आणि यातील पूर्ण तेल आपल्याला झारून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारची ही जाड आपण शेव तयार केलेली आहे. तर आता हे बारीक साच्याचं पातं आहे, याने सुद्धा आपण शेव तयार करून घेऊया. तर आधी सांगितल्याप्रमाणे आतासुद्धा आपण तेल छान कडकडीत गरम करून घेऊया. आणि इथे बघा शेव टाकताबरोबर फुलून छान वर आलेली आहेत आणि बुडबुडेसुद्धा कमी झालेली आहेत. अशाच प्रकारे आपण शेव पलटवून घेऊ आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी तळून घेऊया. आता हे सुद्धा शेव आपण काढून घेऊया. तर अशा प्रकारे जाड आणि बारीक दोन्ही शेव मी तयार केलेले आहेत. आता हे पापडीचं पातं आहे, याने आता आपण पापडी तयार करून घेऊया. तर आता आपण जे बेसन पीठ तयार केलेलं होतं त्याच बेसन पिठात आपण हे सगळे इथे प्रकार केलेले आहेत, पापडी, जाड शेव आणि बारीक शेव. तर आता ही पापडीसुद्धा बघू शकता की आता आपल्याला टाकताना तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे आणि आपण जेव्हा ही पापडी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मीडियम करायची आहे आणि नंतरच मग ही पापडी आपल्याला तळायची आहे. जास्त म्हणजे मोठ्या फ्लेमवर तर तुम्ही ही पापडी तळून घेतली तर ती पापडी वरून तर लालसर होईल पण आतून तशीच नरम राहणार आहे. तर आता दुसरीकडे आपण एका भांड्यामध्ये परत एकदा बेसन पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही अर्धी वाटी एवढं मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. ही आपण बुंदीसाठी भिजवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण लाल खाण्याचा जो रंग आहे तो टाकणार आहोत, म्हणजे इथे आपण लाल बुंदी तयार करणार आहोत. तर आता हे बुंदीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता बुंदी टाकताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. तर आता झाऱ्यावर आपण हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते ओतणार आहोत आणि त्याची बुंदी तयार करून घेणार आहोत.
गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे बुंदी तरंगून लगेच वर येते आणि ती तेलकट होत नाही. छान अशी दोन्ही बाजूनी आपल्याला ही बुंदी म्हणजे तळून घ्यायची आहे. त्यामुळे छान कुरकुरीत अशी ही बुंदी तयार होते. परत आपण दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे ही तळून घेऊया. तर लगेचच आपली ही बुंदीसुद्धा तळून झालेली आहे. आता आपण परत अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये खाण्याचा हिरवा रंग टाकणार आहोत, म्हणजे आपण हिरव्या रंगाची बुंदी तयार करणार आहोत. तर आता बघू शकता याचीसुद्धा कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवत आहे. आता तीच प्रोसेस आपल्याला परत करायची आहे. परत झाऱ्यावर आपल्याला ही बुंदी तेलामध्ये पाडून घ्यायची आहे. बघू शकता किती छान अशी बुंदी तयार होत आहे आणि व्यवस्थित तुम्ही अजिबातही झारा हा आपल्याला हलवायचा नाही. तर आता ही बुंदीसुद्धा आपण छान तेलामध्ये दोन्ही बाजूने तळून घेणार आहोत, म्हणजे बुंदी तुमची थोड्या वेळानंतर नरम पडणार नाही. तर अशा प्रकारे बघू शकता किती लवकर आपण दोन्हीही बुंदी तयार केलेल्या आहेत. तर हिरवा रंगाची ही बुंदी आपली तयार झालेली आहे. आणि आता तुम्ही जर अशा प्रकारे ही बुंदी तयार स्टोअरसुद्धा करू शकता. समजा तुम्हाला वेळेवर काही रायता वगैरे करायचा असल्यास तुम्ही त्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता. आता दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेतलेली आहे. दोन्ही बुंदी तळल्यानंतर तुम्हाला मी इथे दाखवत आहे. पापडी बुंदी तयार झालेली आहे आपली आता. तर आता आपण इथे हिरवे मटार घेतलेले आहेत. हे रात्रभर मी भिजत घातलेले होते आणि सकाळी पाण्यामधून काढून यामध्ये थोडा हिरवा रंग टाकलेला आहे आणि ते एका नॅपकिनवर पसरून दिलेले आहेत. त्यामुळे याला छान हिरवा रंग आलेला आहे. आता आपण हे हिरवे मटार जे आहेत ते तळून घेणार आहोत. त्यासाठी तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे आणि तुम्ही मटार टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतरच यावर झाकण ठेवायचं आहे. बऱ्याचदा यामधील मटार हे फुटतात आणि ते उडू पण शकतात अंगावर. तर त्यासाठी तुम्हाला यावर झाकण ठेवायचं आहे. छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मटार तळून घ्यायचे आहेत. फरसाणमध्ये मटारची चव खूपच छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्की फरसाणमध्ये हिरवे हे मटार टाका. आता यावर झाकण मी ठेवलेलं आहे आणि छान आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हे कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत. तर बघू शकता इथे हे मटार आपले आता बऱ्यापैकी तळले गेलेले आहेत आणि याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐका. छान कुरकुरीत असा याचा आवाज येत आहे. तर आता आपण हे पूर्ण मटार तळून झाल्यानंतर यातील तेल पूर्ण निथळून घेणार आहोत आणि ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. तर इथे मी 2 वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला कमी आवडत असतील तर कमी घेतले तरी चालेल. आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे माझं सर्व साहित्य घेतलेलं तळून झालेलं आहे. तर मी तुम्हाला सर्व साहित्य जोडून दाखवत आहे. इथे आपले शेव, बुंदी, शेंगदाणे, पापडी तळून झालेले आहेत. आता आपण पोहेसुद्धा तळून घेणार आहोत. तर इथे मी 1 प्लेटभर एवढे पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहेसुद्धा तळून घेऊया. चाळणीमध्ये आपण पोहे तळणार आहोत, त्यामुळे अजिबातही पोहे आपले तेलकट होत नाहीत. आणि पोहे टाकतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि कडकडीत तेलामध्येच पोहे टाकायचे आहेत. त्यामुळे पोहे छान फुलले जातात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत. तर आता आणखी एक तुम्हाला टिप सांगते. जर पोह्यांना तुम्हाला पिवळा कलर हवा असेल तर तुम्ही तेलामध्ये हळदचा वापर करा. थोडी हळद तुम्ही तेलामध्ये जर टाकली तर पोहे छान पिवळ्या रंगाचे म्हणजे कलर येतो त्यांना पोह्यांना. तर आता हे पोहेसुद्धा माझे तळून झालेले आहेत. आता आपण यामध्ये सोप टाकणार आहोत. सोपमुळे फरसाणला खूप छान चव येते. तर ती सोप आपण थोडी तळून घेणार आहोत. तर चाळणीमध्ये ही सोप मी थोडी टाकून घेतलेली आहे आणि ते आपल्याला 1 ते 2 मिनटं एवढीच आपल्याला तळायची आहे. फार जास्त आपल्याला ही लालसर होऊ द्यायची नाही. थोडी फुलली की लगेचच ही सोप आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आता सोपसुद्धा एका भांड्यात काढलेली आहे. आता आपण जे तळून घेतलेले पोहे आहेत त्यावर सुरुवातीला थोडं तिखट टाकून घेऊया. त्यामुळे पोह्यांना चांगला रंग येतो. त्यासाठी मी फक्त पोह्यांवर इथे तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर आपण इतर साहित्य जे आहेत ते मिक्स करणार आहोत. तर आता इथे बघा, पूर्ण आपण तळून घेतलेलं जे साहित्य होतं ते या टोपल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही असे थोडे मसाले टाकून घेणार आहोत. तर ते तयार करूयात. सोपसुद्धा यामध्येच आपल्याला घालायची आहे. तर आता आपण इथे काळं मीठ घेतलेलं आहे. तर इथे काळं मीठ आपण 1 चमचाभर, त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट, चाट मसाला तो सुद्धा चमचाभरच घेतलेला आहे आणि इथे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा.
मी चमच्यानी तुम्हाला प्रमाण यासाठी सांगत आहे की ते व्यवस्थित असं टाकलं जातं, पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पिठी साखर जर तुम्हाला आवडत असेल गोड तर तीसुद्धा यामध्ये घालू शकता. इथे मी पिठी साखरचा वापर केलेला नाही. आता घेतलेलं पूर्ण जे आपण साहित्य होतं ते छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि या फरसांवर आपल्याला छान असं हे मिक्स म्हणजे करून चाळणीने टाकायचं आहे. तर मी चाळणीमध्ये हे पूर्ण साहित्य मिक्स केलेलं आहे आणि चाळणीने छान यावर टाकत आहे. त्यामुळे एकसारखं असं सर्व फरसाणला आपल्या हे लागतं. तुम्ही हाताने टाकलं तसं तरीही चालेल. आता हे थोडं चाळणीमधून पडत नसल्यामुळे मी चमच्याने छान असं त्यातल्या गुठळ्या मोडून टाकत आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे आपलं फरसाण खाण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हातावर सुद्धा मी घेऊन दाखवत आहे. आपलं जे फरसाण आहे ते अजिबातही तेलकट झालेलं नाही. तर तुम्ही मुलांना डब्यासाठी हे देऊ शकता. प्रवासातही कुठे न्यायचं असलं तर तुम्ही प्रवासातही हे फरसाण नेऊ शकता किंवा छोट्या बुकेसाठी तर आपण हे करून ठेवूच शकतो. तर आता आपण हे एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यानंतर हे 15 ते 20 दिवस आरामात पुरतं. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी फरसाणची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.